मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। दुपारी 1:30 पासून 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी द्रुतगती मार्ग हा 2 तास बंद असणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। 2 तासासाठी मार्ग बंद असणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेतला जातोय 2 तासासाठी, तर या संदर्भात अधिक माहिती। हो, नक्कीच। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आज 11 जानेवारी रोजी 2 तास वाहतुकीचा ब्लॉक असणार आहे। द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर पनवेल एक्झिट आणि खालापूर टोल प्लाझा मंडप बोगद्या दरम्यान गुरुवारी म्हणजे आज महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळातर्फे गॅन्ट्री बसवण्याचे काम सुरू राहणार आहे। हे जे काम आहे ते 1:30 ते 3:30 दरम्यान हे काम चालू राहणार आहे। या दरम्यान वाहतुकीसाठी हा महामार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। वाहतूक ब्लॉक दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने, जड वाहने, बसेस खोपोली एक्झिट येथून वळवण्यात येणार आहेत। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ ही सर्व वाहने होणार आहेत। तर पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी व अवजड वाहने खालापूर टोलनाका येथील डाव्या बाजूकडून शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट येथून वळवण्यात येणार आहेत, अशी माहिती आपल्याला समजत आहे। जी, धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।